आम्ही सुनील मात्रे प्लीज. हे बा समोर टीमला विचारतो बी बी ग्रुपचा तुम्हाला पंच चाललेला का खेळाडून विचारतोय. हा घ्या मारा दाबंच आतिश असू दे. अरे पंच नाही मिळले ते पंचकृषीमध्ये चला दरम्यान सामना चालू होतो तर पाटील वॉरियर्सचा गोलंदाज प्रितेश पाटील गोलंदाजीसाठी आलेला आहे भागेश भगत यांसाठी. पहिला चेंडू असेल सुंदर चेंडू परंतु आता मात्र धावच्या स्वरूपात बाद होते. तो अनुज शून्यावर पहिला गडी गारद होते. तो दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सीएस शक्ती वर्सेस निलेश मात्रे 11. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सीएस शक्ती वर्सेस निलेश मात्रे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी द्यायला तयार आहेत. पहिल्या चेंडूवर पहिला गडी गारद 1-0 अशी अवस्था झाली आहे. पुन्हा एकदा सुंदर टिटवलेला चेंडू 4 धावत रूपांतर धाव संख्या झाली आहे ती 1-4. भागेश भगत यांची सुंदर फलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहूया. पुढील चेंडू टाइम लावलाय मित्र, टाइम पास करू नका. सुंदर चेंडू होता, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण करावं चैतन्य पाटील कडून आणि 4 धावा. हातातला चेंडू होता, एकही धाव मिळू शकली नसती परंतु 4 धावेत रूपांतर झालंय. धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 8. 1-8. पुढील चेंडू प्रितेश पाटीलचं भागेश भगत साठी. भागेश भगतनी जर तिसरा चौकार मारला तर 500 रुपये कोणाकडून आहेत ते निहार भगत कडून 500 रुपये मिळाले आहेत भागेश भगत साठी. लिहून ठेवा. प्रितेश पाटील सुंदर गोलंदाजी. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो भागेश भगत साठी. पाहूया सुंदर असा चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची रन आहे आणि षटक संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 1 विकेट. अतिशय सुंदर असं रनअप. सिया शक्ती वर्सेस निलेश मात्रे 11 यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. मनमय पाटील पंचांच्या डावीकडून मारा असेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि मात्र आता जोरदार अपील आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13. पुढील चेंडू असेल तो मनमयचा. पंच अंकित अजित पाटील प्रेक्षकांमध्ये कुठे आहात तर आपण कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पुढील चेंडू असेल तो मनमय पाटीलचा. भाग्येशसाठी पाहूया. भाग्येश एक अतिशय सुंदर असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. या पंचकृषीमध्ये आता सद्यस्थितीत फॉर्मात असलेला हा खेळाडू भाग्येश भगत. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हा याच्यामध्ये प्रावीण्य असलेला भाग्येश भगत पुढचा चेंडू खेळण्यासाठी पहा. आता जसली म्हणालो मी आणि सरळ स्ट्रेट चेंडू मारतोय, मात्र 4 धावा वसूल करतोय. या फटक्यामध्ये मनमयला थोडासा प्रश्न पडला की आपण कोणत्या पद्धतीचा चेंडू आता याला टाकायचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय 17. अभिजित भगत मित्रमंडळ आणि चिनू निहार स्पोर्ट्स. धावसंख्या 18. आता मात्र भाग्येश आणि रवी हे दोघे फलंदाज मध्ये आहेत. पाहूया मनमयचा पुढचा चेंडू असेल तो रवीसाठी उत्तुंग मारण्याचा प्रयत्न होता आणि ही मात्र सुवर्ण संधी. ही कॅच होऊ शकत होती बहुधा, पण आता मात्र एक जीवदान मिळतोय तो रवीला. सुंदर असं गोलंदाजी करतोय मनमय. एकोणीस धावा, धावसंख्या 19. आणि या षटकातले 2 चेंडू. पुढील चेंडू घेऊन येतोय तो मनमय भाग्येशसाठी. भाग्येश पुढे मात्र खेळतोय, बॅटची कट लागतोय. दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20. भाग्येश आणि रवी यांची मात्र जोडी आता मैदानात सुंदर जमलेली आहे. मनमय सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. या ठिकाणी अगदी अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय तो मनमय रवीसाठी. पंचांच्या डावीकडून मारा असेल तो मनमयचा अतिशय बाहेरचा चेंडू होता, ऑफसाईडला चेंडू. 4 धावा मात्र वसूल सहजरित्या करतोय रवी आणि मात्र पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा षटक संपतोय. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचतोय 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. प्रति षटकामागे 12-12 धावांचा हा स्कोर मात्र बनवत आहेत. निहार स्पोर्ट्स आणि अभिजित भगत मित्रमंडळ. पुढचा मात्र षटक घेऊन येतो तो साहिल. साहिल पाहूया तिसऱ्या षटकामध्ये काय करतोय. 2 षटकामध्ये 24 धावा. भाग्येश आणि रवी मात्र मैदानात. पंचांच्या उजव्या बाजूनी मारा करत असेल तो साई. बॉक्स मधून टाकण्याचा हा एक अंदाज आहे साहिलचा आणि हा बराचसा बाहेर. आणि पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होते की अवांतर चेंडू आहे हा. पिचच्या बराचसा बाहेर चेंडू जाणारा. कुठलीही हालचाल भाग्येशने केली नाही. त्याला कळलं की हा निश्चित अवांतर चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25. पुढचा चेंडू साहिलचा आणि हा मात्र फटका सुंदर. ओ लवली बॅटिंग बाय भाग्येश भगत. सुंदर. आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतोय 33. सॉरी 29. 29. पुढचा चेंडू असेल तो साहिलचा भाग्येशसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं की या वर्षाच्या फॉर्मामध्ये मात्र भाग्येश
अतिशय चांगला परफॉर्मन्स असताना आत्ताच चेंडू चौकार मारता मारता स्वयंचित बाद होतोय. भाग्येश मोह आवरला नाही आणि सरळ स्वयंचित बाद झालेला आहे. निलेश भगत पुढचा बॅट्समन येतोय तो निलेश भगत. साहिल 29 आणि हा मात्र सुंदर स्वतः फॉलो थ्रो मध्ये अडवतोय. मात्र निर्धाव चेंडू सॉरी 29 धावांवर ही मात्र विकेट जातोय. आता मात्र लगातार 2 विकेट भाग्येश भगत नंतर आता ही एक निलेश भगतच्या रूपात विकेट जातोय. चिनू अँड निहार स्पोर्ट्स विक्रांत भगत मात्र आता आपल्या खेळाचा नमुना पाहायला मिळणार आहे. पाहूया साहिल जे चेंडूचा मारा करतोय आणि मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण स्वतः फॉलो थ्रो मध्ये अडवतोय. मात्र दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होतोय. धाव संख्या 30. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू साहिलचा आणि मात्र हा सरळ फाईन लेगच्या दिशेने 4 धावा. पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा 4 धावा आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 34. रवी आणि विक्रांत भगत. पुढचा चेंडू साहिलचा. साहिल आणि सरळ ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. मात्र तिथे सुंदर असं क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होतोय. षटक संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असेल. चेंडू द्या. चला सिया शक्ती वर्सेस निलेश मात्र 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी चला समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सिया शक्ती निलेश मात्र 11. दुसऱ्या फेरीतला पहिला सामनाचा पुकार दिलेला आहे. आपल्याला ताबडतोब यायचं आहे इथे, कारण या सामन्यातलं हे पहिलं पर्व संपलेलं आहे. चला त्वरा करा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्या. चिनू अँड निहार स्पोर्ट्स क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेले आहेत. चला बॅट्समन साहिल आणि प्रतीक ही सलामीची फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. सिया शक्ती वर्सेस निलेश मात्र 11 संघनायक दोन्ही. चला आपल्याला तिसरा पुकार. नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे इथे. निलेश मात्र 11. श्रेया शक्तीचं संघनायक या ठिकाणी आलेला आहे. निलेश मात्र 11. चला ताबडतोब. चिनू अँड निहार स्पोर्ट्स क्षेत्ररक्षणासाठी उतरलेले आहेत आणि सलामीची फलंदाजी प्रतीक आणि साहिल.
आणि ओपनिंग गोलंदाजी करतोय तो भाग्येश भगत. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो भाग्येश भगतचा. साहिल साठी स्टार्ट. झाला. आणि पहिला चेंडू मात्र सुंदर आणि ही मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव मात्र यश मिळतो धावेमध्ये. एक धाव मात्र पूर्ण होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण. भाग्येश भगत पुढचा चेंडू प्रतीक साठी. पंचांच्या उजवीकडून मारा असेल बराचसा बाहेरचा चेंडू आणि मात्र फसवा चेंडू. मोह आवरला नाही आणि प्रतीक मात्र बाद होतोय. व्हॉलेंटियर्स मध्ये कोण? सुशील नाही ना? नाही घेतली. व्हॉलेंटियर्स आणि हा मात्र घेतलं का नक्की? तिथून रिपोर्ट आला काय तुम्हाला? आला असेल तर नोट करा. एक जण येस बोलते एक जण नाही बोलते ना. सुशील सुशील पाटील सुशील रसूल. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आता मगाशी जो व्हॉलेंटियर्स मध्ये कॅच पकडले गेले सुशील पाटील यांनी, ह्याला 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी नंदन पाटील यांच्याकडून मिळालेलं आहे. सामना संपल्यानंतर ते बक्षीस त्यांनी त्यांचं घेऊन जायचं आहे. भागेश भगतचा पुढचा चेंडू मात्र आता हा मात्र सीमापार चेंडू होतोय. 4 धावा. पंचांचं समालोचन प्रशांत पाटील. प्रशांत चंद्रकांत पाटील समालोचन कक्षाकडे संपर्क करा. सात. आता मात्र साहिल पाहूया भागेच्या चेंडू बरोबर काय तोंड देतोय. आणि हा पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होता परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हा मात्र जोरदार अपील होतोय. सात धावा झालेले आहेत. 2 बाद 7 धावा. मनमय आणि साहिल आणि हा मात्र आणि आता मात्र पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होते की हा बाद आहे. आता मात्र
पंचांच्या डावीकडून रवी गोलंदाजी करतोय तो साहिलसाठी. पुढचा चेंडू असेल तो रवीचा साहिलसाठी. पाहूया साहिल काय करतोय. आणि हा मात्र सरळ सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण सोन्या राकेश पाटील यांच्याकडून अतिशय सुंदर चेंडू अडवला आणि एक सुंदर असं होप्स गोलंदाजाला देऊ शकतोय. सुंदर क्षेत्ररक्षण राकेश पाटील कडून. मात्र साहिल हा मात्र ऑफ साइडचा अतिशय उंचावरचा चेंडू आणि 4 धावा वसूल करतोय साहिल. धावसंख्या 11. पुढचा चेंडू असेल तो रवीचा साहिलसाठी. अतिशय सुंदर असा फटका मगाशी खेळला गेला ऑफ साइडला. 4 धावा वसूल केल्या. 11. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. रवी मात्र दोन्ही साइड स्पिन करतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही पद्धतीचा मारा करतोय तो रवी. आता मात्र पुढचा चेंडू असेल साहिलसाठी रवीचा. सुंदर फटका. आता मात्र सुंदर हा मात्र साहिलच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 15. धाव संख्या 15. आणि हा मात्र मिस फिल्डिंग आणि हा पुन्हा एकदा चौकार मारतोय. 19. या षटकातले मात्र काही चेंडू शिल्लक आहे. चैतन्य आणि साहिल हे दोन्ही बंधू आणि सुंदर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल. 20. धाव संख्या 20. सुनील मात्रे मगाशी जो या ठिकाणी बक्षीस लावलेला होता, हॅट्रिक मारली होती सुनील मात्रे, आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचं आहे. नंदन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला लावलं गेलं होतं. बक्षीस घेऊन जायचं आहे सुनील मात्रे. आणि मात्र हा अवांतर वाईट चेंडू. 21. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 21. जवळजवळ 15 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू असेल तो आणि हा मात्र बॅटची कड लागतोय. आता सीमापार चेंडू. विकेट किपरला हा चेंडू मात्र अडवताना आलेला नाही आणि हा मात्र 4 धावा. धावसंख्या 25. पाच चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा आणि मात्र अनुज गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो साहिल साठी. पाहूया साहिल. आता मात्र हा बराचसा अवांतर चेंडू आहे. लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू आणि पंचांची समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा अवांतर चेंडू आहे. मात्र या अवांतर चेंडूवर धावसंख्या जाऊन वाढतोय. सेम विकेट आहेत. 26 धावसंख्या.
आणि हा सुद्धा वाईट. पुन्हा 1 ने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 27. सलग 2 वाईट टाकतोय तो अनुज. आता मात्र थोडीशी साइड बदलतोय पंचांच्या हा मात्र बॅटची कड लागतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण होतोय. 28 4 चेंडू 8 धावा. कंपल्सरी 8 धावा पाहिजे. पुढचा चेंडू असेल तो अनुजचा. चैतन्यसाठी पाहूया काय करतोय. 4 चेंडू 8 धावा. डॉट चेंडू कुठे. सुनील म्हात्रे चला आपलं बक्षीस घेऊन जा. सुनील म्हात्रे चला आपलं 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं. आम्ही पुकारा दिला होता आपल्याला. चला सुनील म्हात्रे यांचं बक्षीस अजित विनायक पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. हॅट्रिक मारल्याबद्दल अभिनंदन. 7 पाहिजे. 7 2 चेंडू 7 धावा. पाहूया साहिल आणि चैतन्य. पंचाच्या उजवीकडून मारा करतोय तो अनुज. पुढचा चेंडू असेल अनुजचा. आता मात्र आणि हा मात्र गलतान क्षेत्ररक्षण. हा चेंडू आडणं गरजेचं होतं आणि सोन्या अर्थातच राकेश पाटील यांच्याकडून मिस फिल्डिंग झाली आणि सीमापार चेंडू. 4 धावा मिळवल्यात. यश कृपया तुम्ही जाऊन प्रथमेश एक लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. इथे पुढे जायचं नाही. इथून काय गोष्टी काय करायचं. तुम्हाला रेषा आखलेली दिसत नाही का. एक चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू मात्र अतिशय देखणा सामना या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. प्रेक्षणीय सामना, नेत्रदीपक सामना, सर्वांचं रोमहर्षक मॅच आणि हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र चिनू